तर नमस्कार मित्रांनो. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी इथे घेऊन आलोय. जे काही अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांना आता प्रत्येकी 1,00,000 रुपयाचा अर्थसहाय्य लाभ इथे भेटणार आहे. तर ते कशाप्रकारे त्याचबद्दलची ए टू झेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मोठ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1,00,000 रुपये आणि जी काही मिनी अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांना जवळपास 75,000 रुपयेचा लाभ इथे देण्यात येणार आहे. तर नक्की मित्रांनो, जे काही अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा ठरू शकतो. कशा प्रकारे अंगणवाडी सेविकांना 1,00,000 रुपयाचा लाभ भेटतोय त्याबद्दलची ए टू झेड माहिती जाणून घेऊया. तर तुम्ही इथे पाहू शकता 5,605 अंगणवाडी सेविकांना मदतीसना एकरकमी लाभ इथे देण्यात येणार आहे. अशा प्रकारे मंत्री आदिती तटकरे यांनी इथे घोषणा केलेली आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 26 फेब्रुवारीची ऑफिशियल माहिती आहे. अंगणवाडी सेविकांना एकरकमी लाभ देण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे 1 एप्रिल 2022 पासून सुमारे 5,605 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमी लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 1,00,000 रुपयापर्यंत तर मिनी अंगणवाडी सेविकांना मदतीसना प्रत्येकी 75,000 रुपये लाभ इथे मिळणार आहे. तर अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथे दिलेली आहे. एकरकमी बालविकास सेवा योजनेतील राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 एप्रिल 2022 पासून ते त्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीतील सेवानिवृत्ती, राजीनामा, मृत्यू आणि सेवेतून काढून टाकणे इत्यादी प्रकरणी शासनामार्फत एकरकमी लाभ एकात्मिक बालविकास सेवा या योजना आयुक्तालयाकडून देण्यास 25 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. जसे की मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल की कोणत्या व्यक्तींना, कोणत्या अंगणवाडी सेविकांना या योजनेअंतर्गत 1,00,000 रुपयाचा लाभ इथे देण्यात येणार आहे. ज्यामध्ये ज्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत, तसेच जे काही अंगणवाडी सेविका निवृत्त होतील, राजीनामा देतील, मृत्यू पावतील, सेवेतून काढले जातील, अशा संपूर्ण अंगणवाडी सेविकांना इथे 1,00,000 रुपयाचा तसेच 75,000 रुपयाचा एक रकमी लाभ इथे महाराष्ट्र सरकारमार्फत देण्यात आलेला. याबाबत ऑफिशियल मान्यता 25 फेब्रुवारी 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आलेली आहे. हा लाभ देताना शासन निर्णय दिनांक 30 एप्रिल 2014 मध्ये नमूद केलेल्या सूत्रानुसार आणि पूर्णपणे शासनामार्फत देण्यास व याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय भविष्यात घेतल्यास त्या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एकरकमी लाभाची योजना बंद करण्यात येईल, असेही मंत्री आदिती तटकरे यांनी इथे यावेळी सांगितलेले आहे. तर नक्की मित्रांनो, जे काय आपल्या अंगणवाडी सेविका असणार आहे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय, महत्त्वाची माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरू शकते. आता त्यांना अंगणवाडी सेविकांना त्या जर सेवानिवृत्त झाल्या, त्यांनी राजीनामा दिला, त्यांचा काही कारणास्तव मृत्यू झाला, सेवेतून त्यांना काढून जरी टाकले तरी या संपूर्ण प्रकरणामध्ये शासनामार्फत अशा प्रत्येक अंगणवाडी सेविकांना एक रकमी रक्कम लाभ 1,00,000 रुपयाचा लाभ इथे प्रत्येक अंगणवाडी सेविकांना इथे मदतनीसना दिला जाणार आहे. याबाबतचा महत्त्वाचा निर्णय 25 फेब्रुवारी 2024च्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा. तसेच महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.